नमस्कार. मनात आलं म्हणून या मालिकेच्या दरम्यान मी असं आवाहन केलं होतं, की कुणाला जर आपलं ललित लेखन, आपले काही अनुभव हे लिखित स्वरूपात पाठवायचे असतील, तर त्याचं अभिवाचन करणारी एक मालिका आपण करूयात. आणि याला प्रतिसाद देताना अंजली कवडे या कॉलेज कन्यकेनं मला तिचे अनुभव पाठवले. एकट्यानं प्रवास करताना कितीतरी बरे वाईट अनुभव या मुलांना येत असतील. विचार करणारं संवेदनशील मन अभिव्यक्त व्हायला शिकलं, की पुढच्या पिढीचं आयुष्य समृद्ध आणि परिपक्व होताना पाहायला सुद्धा खूप छान वाटतं. अंजली कवडे हिनं तिचे अनुभव सांगितलेत. बसचा प्रवास हा कितीही थकवणारा, वेळ घालवणारा असला, तरी मला हा प्रवास फार आवडतो. कारण या प्रवासानं मला काही अनुभव, सुंदर आठवणी दिल्या आहेत. एक दिवशी असंच मी बसनं जात होते आणि एक ताई माझ्या शेजारी येऊन बसल्या. त्या बहुधा नव्या असाव्यात. त्यांनी मला विचारलं, "स्वारगेट यायला किती वेळ आहे?" मी अंदाजाने 10 मिनिटं असं सांगितलं. "मी कुठे चालले आणि मला कुठे उतरायचंय?" असंही त्यांनी विचारलं. मी माझ्या कॉलेजचं नाव सांगितल्याबरोबर आपोआपच त्यांचे पुढचे प्रश्न आले, की मी काय शिकतेय, मी कुठले विषय घेतलेत. आणि मग बोलण्याच्या ओघात त्यांनी स्वतःविषयी सांगायला सुरुवात केली. "अगं, माझं सुद्धा एम.कॉम झालंय आणि माझ्या कॉलेजमध्ये मी गोल्ड मेडलिस्ट होते." फार छान असतात नाही हे कॉलेजचे दिवस. अगदी पूर्ण एन्जॉय कर, कारण हे दिवस काही आयुष्यात परत कधी येत नाहीत. त्या ताईंच्या बोलण्यात एक उगाचच आपुलकी जाणवत होती. नंतर त्या असंही म्हणाल्या, की "अगं, मी काही महिन्यापूर्वी लग्न करून पुण्यात आले आणि आता इथे नोकरीसाठी थोडीशी धावपळ करतेय. खरं सांगू का, मला जरा हे अवघड जातंय सगळं, पण होईल सगळं नीट." इतक्यात त्यांना उतरायचं होतं, तो बस स्टॉप आला आणि त्या उतरल्या. निघता निघता मला अगदी सहज म्हणाल्या, "काळजी घे ग, येते मी." मी सुद्धा पटकन उत्तरादाखल म्हटलं, "तुम्हीही काळजी घ्या हां." त्या उतरल्या, निघूनही गेल्या. माझ्या मनात सहज विचार आला, की माझा यांच्याशी काहीच संबंध नव्हता. त्यांनी किती पटकन स्वतःविषयी मला काहीतरी सांगितलं. त्यांच्या मनात साचलेलं काहीतरी बऱ्याच दिवसांनी व्यक्त झालं असावं. आता झालं काय, की आम्ही दोघींनी तोंडाला स्कार्फ बांधला होता. त्यामुळे एकमेकींचा चेहराही पाहिला नाही. त्यामुळे परत कधी समोरासमोर आलोच, तर आम्ही ओळखणारही नाही. कधीतरी काही क्षणांसाठी भेटलेली एक व्यक्ती माझ्याकडे पटकन मन मोकळं बोलून गेली आणि मलाही छान सल्ला देऊन गेली, की मी माझ्या कॉलेजच्या दिवसांकडे कसं बघावं. एकदा मी अशी बस स्टॉपवरती थांबले होते. संध्याकाळची वेळ होती. संध्याकाळी बस स्टॉपला आणि बसमध्ये असणारी गर्दी पाहिली ना, की माझ्या नेहमी मनात येतं, की आपली लोकसंख्या फार वाढली आहे. बसमध्ये चढल्यावर कुठंही जागाच मिळत नाही. तरीही त्या दिवशी बस उशिरा आल्यावर कुठेतरी जागा मिळतीये का असं मी बघत होते. बसायला नाही, किमान उभं राहायला तरी जागा मिळतीये का? खिडकीजवळची जागा बसमध्ये मिळावी संध्याकाळच्या वेळेला, हे तर मी स्वप्नात सुद्धा कधी विचार नव्हता केला. एक छानशी जागा उभं राहायला नीट अशी बघितली आणि ती जागा मी गाठली. दिवसभर कॉलेज, प्रवास, मी अगदी थकून गेले होते. खूप दमले होते. इतक्यात काय झालं, बसमध्ये मागच्या दाराने एक आजी चढल्या. साधारण 60च्या आसपासचं वय होतं. त्यांच्या चेहऱ्यावर 20 वर्षाच्या मुलीला लाजवेल इतकं तेज होतं आणि उत्साह होता. कपाळावर चंद्रकोर लावलेली, गौरवर्ण, घारे डोळे, सुंदरतेची जणू परिभाषाच. मला त्यांना सांगावंसं वाटत होतं, की "तुम्ही खूप छान दिसताय." अगदी एखाद्या सिनेमातल्या नटीसारख्या ते दिसत होत्या. माझ्यापासून खूप लांब होत्या आणि बसमध्ये खूप गर्दी होती. त्यामुळे मी असं सगळ्यांसमोर त्यांना सांगूही शकत नव्हते, त्यातही एवढ्या लांबून. मी मनात असाही विचार करत होते, की मी जर असं सांगितलं तर त्यांना आवडेल का? मी आपली गप्प उभी राहिले. हळूहळू बसमधली गर्दी कमी झाली. मला एका ठिकाणी बसायलाही जागा मिळाली. माझा उतरायचा बस स्टॉप जवळ आला म्हणून मी उठून दाराजवळ आले. बघते तर काय, तिथल्या दारातल्या जवळच्या सीटवर आजी बसल्या होत्या आणि त्यांच्या शेजारची जागा रिकामी होती. उतरायला 2च मिनिटं होती, तरीही मी त्यांच्या शेजारी जाऊन बसले.
आणि त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. त्यांना सांगितलं की किती सुंदर दिसतायत आणि त्यांच्याकडे बघून, त्यांच्या ऊर्जेकडे बघून मला अगदी फ्रेश आणि छान वाटलं. आजी खुश झाल्या, हसून मला थँक यू म्हणाल्या आणि आम्ही दोघी जणी एकाच बस स्टॉपला उतरलो. उतरल्यावर त्यांनीही मला विचारलं की मी काय करते. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर त्या शिक्षिका होत्या, कडक शिस्तीच्या शिक्षिका होत्या. हे सगळं त्यांनी मला सांगितलं. त्यांच्याशी काही मिनिटाचं बोलणं झाल्यावर मला हेही कळलं की नवरात्राचे दिवस होते, त्यामुळे जवळच असणाऱ्या एका देवीच्या मंदिरामध्ये त्या नटून थटून चालल्या होत्या. आम्ही निरोप घेत असताना त्यांनी मंदिरात जाताना माझ्या भविष्यासाठी मला शुभेच्छा दिल्या आणि त्या निघून गेल्या. मला घरी जायची इतकी घाई झाली होती. दिवस इतका दमवणारा होता की मी काही मंदिरात गेले नाही. पण जाताना एक वेगळाच उत्साह आणि एक वेगळीच ऊर्जा मला जाणवत होती. आणि तेव्हा माझ्या मनात आलं की मी मंदिरात न जाताही या आजींना भेटल्यावरच मला किती छान उत्साही वाटतंय. घरी गेल्यावर मी हे सगळं आईला सांगितलं. तर आई मला म्हणालीच की अगं देवळात न जाता प्रसन्नता, सकारात्मक ऊर्जा, समाधान हे सगळं घेण्यासाठीच तर आपण देवळात जातो. ते तुला आधीच मिळालं त्या आजींना भेटून. खरंच प्रवासाच्या निमित्तानं घराबाहेर पडल्यावर आपल्याच शहरातली नवी माणसं आपल्याला भेटतात. परकेपणा गळून पडतो आणि त्यातली काही माणसं उगाचच आपलीशी वाटतात. किती सहज घडतं ना हे सगळं. अंजली कवडे हिने हा लेख पाठवलाय. ही मालिका तुम्हाला कशी वाटली ते मला आवर्जून कळवा. तुमच्याकडे काही असं लिखाण असलं तर तेही पाठवा. आपण त्यावरही एक मालिका करू शकतो. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगदी नक्की करा हं. लवकरच भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.